एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते आणि अंशू स्वागत करतो आणि सर्वांचं खूप सारं स्वागत आहे घरची कारभारीमध्ये। तर चला आज लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या दिवशी बाय बाय आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या काही पूर्ण होऊ देत। आजचा दिवस तुमचा सत्काराने लागू देत आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाचा असा जाऊ देत। तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया। तर अजूनही जर कोणी चॅनेलवरती असेल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर याला बोलता येत नाही म्हणून हा असा बडबड कर। तर भरपूर शेअर करा, व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा आणि छान छान कमेंट्स पण करा, ते करायला पण विसरू नका। तर चला, आणि नवीन असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा। तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया। मग कसा चावायला बघते। तर बघा आज अंशू आणि मी सेम सेम आहे, पिंक सॉरी सेम सेम आहे आम्ही दोघं, ब्ल्यू ब्ल्यू आहे ना अंशू? कुठला कलरचा ड्रेस घातलाय तू? ब्ल्यू ब्ल्यू। दोघांचं सेम सेम, मम्मा अंशू सेम सेम। राम राम सगळ्यांना कर राम राम। काय करताय? नमस्कार नमस्कार कर। कसा करतो तू? नमस्कार कर, दाखव सगळ्यांना नमस्कार कर। चल नमस्कार कर, चल नमस्कार कर। तुला नाही करायला येत? हात जोडून कसा नमस्कार करतो कर, दोन हाताने दोन नमस्कार कर। अंशू कर नमस्कार। कसं करायचा? दोन्ही हाताने मग कर ना। अगं सगळं येतं पण मुद्दाम करत नाही। राम राम कर। राम राम। आणि आता नमस्कार कर। असं इथं 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 करायचं दोन्ही हाताने। कसं करतो तू? असा नमस्कार, दोन्ही हात जोड। आम्ही चाललेलो आहोत स्टॉल वरती आणि आरू गेलेली आहे हेअर कट करण्यासाठी। तर ती आल्यानंतर आपण तिचा हेअर कट पण बघूया की तिने कसा केलाय तिचा हेअर कट। आणि शांत। तर आज तिला सुट्टी आहे त्यामुळे तिला हेअर कट, तर मला वेळ नाही आहे त्यामुळे मग मी तिला आतू सोबत पाठवले। जसं की तुम्हाला माहिती आहे घरचे सगळे आलेत, तर बाकी सगळे तर ते दोघं जण तर ट्रिपला गेलेत, तिचे आजी आजोबा आणि आतू आहे। तर मग तिला आतूसोबत मी पाठवले हेअर कट करण्यासाठी, कारण मला सकाळपासून सगळं घरातलं आवरण्यात वेळ गेला, न्यायला वेळ नाही। आणि जेव्हा मी ते पार्लरमध्ये फोन करून विचारलं तर त्यांना त्यावेळेस म्हणजे मेकअपची ऑर्डर होती त्यामुळे त्यांना वेळ नव्हता त्यावेळेस, आणि आता त्यांना वेळ होता तर मला आता जायचं आहे मला स्टॉलवरती, त्यामुळे मग मी तिला पाठवली। तर चला ती आल्यानंतर आपण बघूया तिचा हेअर कट। तर चला आता मी चालले स्टॉलवरती, आता पुढच्या गप्पा आपण स्टॉलवर मारूया। तर चला बघा आम्ही आलोय स्टॉलवरती, त्यापासून माझं चालूचं आहे कस्टमर वगैरे चालू करायचं, वेळ भेटलाच नाही, आता वेळ भेटलाय। बघा घरचे पण सगळे आलेले आहेत स्टॉलवरती बघायला, आणि हिने बघा हेअर कट करून आली लिहून आली। कसा हेअर कट केला दाखव सगळ्यांना। पाणी आण मला पण। काय तर तुम्ही बघितलं तर आता आरू आली होती, ती गेलेली हेअर कट करायला, आता गेली घरी। एवढे मेहनतीने एवढे 3-4 महिन्यात म्हणजे जवळजवळ 5-6 महिने होत आले असतील तिने हेअर कटच केले नव्हते, फक्त मी असं खालून कटिंग करून आणायचे त्याचे थोडे थोडे, आणि आज अगदी इतके बारीक करून आले, मला वेळच भेटला नाही जायला त्याच्या ह्याने। मला वाटलं ती सांगेल आणि एकदम बारीक करून आणते, तर आता खूप हे झाले, आता कधी ते वाढतील काय माहिती। अंशू आलाय दुकानातून जाऊन, सारखायचं असं चालू असतं काही ना काही खायचं, सारखं दुकानात पैसे पाहिजे, खाऊ पाहिजे। त्यानंतर बघा सगळे गेले घरी, घरी गेल्यानंतर आरू आणि अंशू त्यानंतर त्याचे पप्पा सगळेच गेले, अनिशला जायचं होतं म्हणून। मग माझं चाललेलं आहे कस्टमर करायचं, मग थोडंसं कांदा वगैरे शिल्लक नव्हता तर तो मी कापून घेते, कारण अनिश थांबूनच देत नव्हता त्यांना कापायसाठी। चला आता जायचं आता घरी। अंशू काय करतोय? सांग काय? मी पण मॅजिकची
आणि ही बघा टकली टक्कल करून आली बघा. असा हेअरकट करून आली. आरुची आता मज्जा आहे आता. आता येत नाही कॅमेरामध्ये ती, कारण आता लाजती. चला आता आम्हाला जेवण करायचं. आले मी स्टॉलवरून घरी आणि जेवण करायचं अजून. तावरून घेतो पटकन. तर चला असा होता आजचा शॉर्ट अँड स्वीट व्लॉग. तर जसं जास्त काही शूट करायला नाही जमलं, कारण आजचा दिवस अगदी असा धावपळीचा गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 दिवस म्हणजे काल गॅप होता आपला स्टॉलचा, पण सुट्टी घेतलेली आरूच्या ह्याच्यामुळे, गॅदरिंगमुळे. आणि आता गॅदरिंगचं जसं प्लॅनिंग होतं तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये, थोडंसं नाराज पण झालं म्हणून नर्वसनेस, तिचा व्हिडिओ नाही शूट करता आला त्यामुळे. तर बघू आता तिचे फोटोग्राफ्स वगैरे जर भेटले ना तर घेऊ, नाही भेटले तर बघू आणखी, कारण स्कूलमधून देणार. तर बघू कसं होते. तर असं होता आजचा एकदम छोटासा ब्लॉग. तर कसं वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता घरचे जे काही गेलेले आहेत ट्रिपला, तर ते आता उद्या संध्याकाळी येणार आहेत मे बी. तर बघूया. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट. आणि दुसरी गोष्ट की जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक, शेअर करा नक्की. आणि कसं कधी कधी डिमोटिवेट व्हायला होतं, कधी कधी थोडंसं बर्डन येतं आणि नर्वसनेस वाटतं. तर ठीक आहे, आता पुन्हा त्या ह्याच्याने आम्ही करायचा प्रयत्न करतो काम. पण कसं असतं कधी कधी खूपच जसं खचल्यासारखं होतं. तर तुमचा सपोर्ट आणि तुमच्या मिळणाऱ्या शुभेच्छा यामुळेच आम्हाला छान असं मोटिवेशन भेटतं, त्याचबरोबर इन्स्पायर होतं. तर त्यामुळे तुमचे ब्लेसिंग्स, तुमचे आशीर्वाद, तुमची साथ, सपोर्ट सगळं काही असंच असू द्या. आणि चॅनेलशी आपल्या आणि कनेक्टेड राहा आणि तुमचं चॅनेलवरचं माझ्यावरचं प्रेम असंच राहू द्या. तर चला भेटू लवकरच. बाय बाय.